नमस्कार, मी गिरीश निकम. जी हेल्पलाईन सवाल हक्काचा ह्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यातील एक रिपोर्ट. आंबोडा गावातील काही लाभार्थ्यांना जाणून बुजून घरकुल योजनेपासून वंचित ठेवलं जात होतं. दारिद्र्य रेषेखालील असूनही त्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात होते. सरकार दरबारी खेट्या घालून सुद्धा काही फायदा होत नव्हता. अखेर त्यांनी मदत घेतली जी हेल्पलाईनची. आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच शासनानं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी हक्काचं घरकुल मिळावं यासाठी इंदिरा आवास आणि रमाई आवास योजना राबवली. मात्र या योजनेत अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याचं समोर येत आहे. नांदुरा तालुक्यातील आंबोडा गावातही असाच प्रकार घडला. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना देण्यात येणारी घरकुल योजना मंजूर होऊनही गावातील 3 लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक डावललं जात होतं. याबाबत त्यांनी वेळोवेळी पंचायत समिती नांदुरा यांच्याशी संपर्क साधला. मात्र प्रस्ताव आलेला नाही, सध्या कोटा नाही अशी सरकारी उत्तर देऊन त्यांची बोलवण केली जात होती. 2 वेळा त्यांनी स्वतः प्रस्ताव सुद्धा दाखल केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयाच्या चक्रा मारून शेवटी 3ही लाभार्थी थकले आणि त्यांनी जी हेल्पलाईनची मदत घेतली. इंदिरा आवास मध्ये 2006 मध्ये आमचे घरकुल पास झालेले आहे. तेव्हापासून आम्हाला अजून बी लाभ मिळाला नाही. 3-4 वेळा आम्ही प्रस्तावही दिले, ते प्रस्ताव आमचे पोहोचतो झाले नाही. अजूनही आम्हाला लाभ मिळाला नाही. म्हणून जी हेल्पलाईनची मदत मागितली. मंजूर झाले. आम्ही अर्जऱ्या करू थकलो. या गावकऱ्यांची तक्रार येताच आमच्या प्रतिनिधींनी 3ही लाभार्थ्यांची भेट घेतली. त्यांची तक्रार जाणून घेतल्यावर आमच्या प्रतिनिधींनी सर्वप्रथम गाठलं ग्रामीण विकास यंत्रणेचं कार्यालय. 2006 पासून नांदुरा पंचायत समितीला घरकुलासाठी किती कोटा मिळाला आणि त्यातून किती उद्दिष्टपूर्ती झाली याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी घेतली. त्यात 100% उद्दिष्टपूर्ती होत नसल्याची धक्कादायक माहिती आमच्या हाती मिळाली. त्यानंतर आम्ही लाभार्थ्यांना घेऊन पंचायत समिती नांदुराचं कार्यालय गाठलं. येथील संबंधित विभागाचे सहाय्यक अभियंता SG वाघ यांना आम्ही या प्रकरणी जाब विचारला. या वर्षी कोटा आला असून तुम्ही प्रस्ताव दाखल करा, त्यानंतर प्राधान्याने तुमचं घरकुल मंजूर करून देतो असं आश्वासन त्यांनी जी हेल्पलाईनला दिलं. SC ST जे ते 180 आणि 19 असं टार्गेट आलेलं आहे. हे सर्व प्रस्ताव एकदा प्रोसेस होईल आमची जमा करणं. हे झाले की त्याच्यामध्ये आंबोळी 3 प्रस्तावाचा प्रश्न देऊन टाकू आम्ही. हा, प्राधान्य देऊन टाकू. वाघ यांच्या सूचनेनुसार हेल्पलाईनच्या टीमनं 3ही प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केले. हे प्रस्ताव तपासून घेतल्यावर ते बरोबर असल्याची खात्री वाघ यांनी केली. जी हेल्पलाईनमुळे आपलं घरकुलाचं काम मार्गी लागलं, त्यामुळे या लाभार्थ्यांनी जी हेल्पलाईनचे आभार मानलेत. आता साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता होईल, तर आम्ही जी न्यूजचे आभारी आहोत. जी 24 तासमुळे आमचा घरकुलाचा प्रश्न मागे लागला, त्यामुळे आम्ही जी 24 तासचे आभारी आहोत. आता लवकरच घरकुलापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना त्यांचं अनुदान मिळणार आहे. अनेक वर्षांची हक्काच्या घरकुलाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आणि जोपर्यंत त्यांचं घरकुलाचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार नाही, तोपर्यंत जी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.